जय हिंद मित्रांनो, मी उद्देश तुमच्या सगळ्यांचं गणिती या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करतो। आपण सॅलरी स्लिप सिरीज सुरू केलेली आहे, ज्याच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण तलाठी या पदासाठी नेमकी किती सॅलरी असते। आता आपण या दुसऱ्या एपिसोडमध्ये बऱ्याच जणांनी मला मेसेज करून सांगितलं की दादा PSIचा नेमका पगार किती असतो हे सांग। आतापर्यंत यूट्यूबवरती अनेक जणांनी याच्याविषयी बऱ्याचशा गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी तथ्य दिसत नाही। अलाउन्सच्या बाबतीमध्ये एक कॅल्क्युलेशनची तफावत दिसते, म्हणून मी सॅलरी स्लिप घेऊन तुम्हाला ज्या काही गोष्टी समजून सांगता येतील ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। माझ्या मागे तुम्हाला दिसतंय PSI या पदाचा नेमका पगार किती असू शकतो, आणि खाली एक थोडीशी पुसटशी रेस अशी दिसतीये की S16 झालं तर काय फरक पडेल, कारण S16च्या बाजूने आजच बच्चू कडूंचं एक मागणी पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना गेलेलं दिसतंय की भाई PSI साठी सुद्धा आता तुम्ही S16 करा किंवा STI साठी सुद्धा S16 करा, कारण गट ब मधली ही परीक्षा आहे। गट ब मधल्या परीक्षेच्या बाजूने आपण थोडंसं बघूया। PSI जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुमच्यासाठी MPSC मार्फत ग्रुप बी ची परीक्षा घेतली जाते। ओके, प्री मेन्स आणि त्याच्यानंतर फिजिकल इंटरव्ह्यू मात्र आता कॅन्सल करण्यात आलेला आहे, कारण मागच्या GR मध्ये जे पद नॉन गॅजेटेड आहेत त्या पदांना इंटरव्ह्यूची आवश्यकता नाही, त्यामुळे इंटरव्ह्यू मात्र आता बाजूला गेलेला आहे। दुसरी गोष्ट, तुम्ही डिपार्टमेंटल PSI थ्रू सुद्धा PSI होऊ शकता। जर तुम्ही कॉन्स्टेबल म्हणून काही वर्ष पर्टिक्युलर क्रायटेरिया आहे तो जर कंप्लीट केला तर तुम्ही PSI म्हणून तुम्हाला संधी मिळू शकते। लेवल पेच्या बाबतीमध्ये जर तुम्ही म्हटलं तर S14 असतं, याला S14 म्हणजे 38,600 हे तुमचं बेसिक पे असतं। ओके, सेंट्रलला लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4, लेवल 5। सेंट्रलच्या लेवलनुसार हे येतं लेवल 6 मध्ये, हे येतं लेवल 6 मध्ये, आणि S16चा जो पगार येतोय तो येतो लेवल 7 मध्ये। ओके, सो 38,600 हे बेसिक पे PSI पदासाठी असणार आहे, एवढं लक्षात ठेवा। आता हे मध्ये एक छोटासा 2 मिनिटं तुमचा वेळ घेतो। गणितीची टेस्ट सिरीज आपण सुरू केलेली आहे, अफोर्डेबल एज्युकेशन या बाजूने आपण ह्या सगळ्या गोष्टी करत आहोत। गणित हा विषय, गणित बुद्धिमत्ता हा विषय येणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये, मुख्य परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि तो विषय अधिक सोपा कसा करता येईल या बाजूने आपले प्रयत्न आहेत। 500-600हून अधिक जण आजतागात या टेस्ट सिरीजमध्ये एनरोल झालेले आहेत, तुम्हालाही संधी आहे, तुम्हीही नक्की एनरोल व्हा। अत्यल्प शुल्कामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत। डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ॲपची लिंक सापडेल, ती लिंक कॉपी करा, ॲप डाउनलोड करा, एनरोल करा, आणि या टेस्ट सिरीजच्या या महायज्ञामध्ये सामील व्हा, कारण आपला लोगो आहे लेट्स सबस्ट्रॅक्ट द फिअर, आपल्याला भीती मायनस करून टाकायची आहे, त्या बाजूने आपण हे सगळं करतोय। याच्यामध्ये काय तर एकूण 40 प्रश्नपत्रिका असणार आहेत, 80 प्रश्न असणार आहेत, आणि त्या बाजूने आपण सगळ्या गोष्टी कंप्लीट करणार आहोत टॉपिक वाईज। ओके, आता आपण थोड्याशा आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया। ही सॅलरी स्लिप दिसतेय पोलीस साऊथ रिजन नागपाडा मुंबई। ओके, इथल्या XYZ मित्राकडून मी ती मागवली, मला ती मिळाली। ही इन्फॉर्मेशन पर्पज म्हणून तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करत आहे। याच्यामध्ये त्या एम्प्लॉईच्या काही गोष्टी बाहेर पडतील, किंवा असं मी कुठल्याही बाजूचं माझा कुठलाही हेतू नाहीये, जस्ट तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी सुद्धा त्याने आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे। ओके, नीट बघा, आता ही जी सॅलरी स्लिप आहे ही कधीची आहे? मार्च 2025ची। ओके, त्यावेळेस जो DA होता ना रे बाळांनो, तो होता 52%, 52 का 53% होता। एक मिनिट, मला फक्त जस्ट चेक करू द्या। तो DA होता 53%, 53% DA होता। आता DA आहे 58%, आणि जो आता 60 वर जाणार आहे त्याच्या संदर्भात मला वाटतं अनाउन्समेंट सुद्धा झालेली आहे, त्यामुळे आपण कॅल्क्युलेट करताना 60%च्या बाजूने कॅल्क्युलेट करूया। ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या पहिल्या मी तुम्हाला समजावून सांगतो। बेसिक काय तुमचं 38,600 हे तुमचं बेसिक आहे। वन मोर थिंग आय वॉन्ट टू एक्सप्लेन यू, X सिटी, Y सिटी आणि Z सिटी अशा 3 सिटीज असतात। X सिटीमध्ये जर तुम्ही काम करत असाल मुंबई आणि पुणे सारख्या सिटीमध्ये तर तुम्हाला 30% HRA हाऊस रेंट अलाउन्स। Y सिटीमध्ये काम करत असाल तर तुम्हाला 20% आहे, नाशिक, कोल्हापूर अशा सिटी। आणि Z सिटी म्हणजे बाकी ग्रामीण भागामध्ये तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला 10% HRA आहे। त्यामुळे आता आपण जे बघतो हे 30% HRAच्या बाजूने बघत आहोत। 38,600 बेसिक पे आहे, बरोबर आहे। हा जो DA आहे, DA हा 20,458, हा 53% नुसार आहे, 52% नुसार। ओके, आपल्याला हा किती टक्क्यानुसार पाहिजे? ऍक्च्युअली हा आपल्याला किती टक्क्यानुसार पाहिजे? 60% पाहिजे। म्हणजे ही जी 20,458 जी अमाऊंट आहे ना,
ती आत्ता किती होईल एवढं फक्त बघूया. आधी काय करूया, 1 मिनिट. 38,600 चे 60%. व्यवस्थित बघा. 38,600 मल्टिप्लाइड बाय 60%. 23,160 म्हणजे हे जे आहेत 20,458. तिथं फक्त लक्षात घ्या 23,160 रुपये आहेत. बरोबर आहे. SDA DA 9,264. हा काय दिसतोय तुम्हाला? हा एरियर आहे, मागचा एरियर आहे, लक्षात ठेवा. तो ग्रॉस ऍडजस्ट 9,566. म्हणजे तुमचा बेसिक प्लस DA जो असतो त्याच्या 10% बरोबर मायनस केले जातात, प्लस त्याच्यात 14% ऍड करतं गव्हर्नमेंट आणि हे तुमच्या NPSच्या खात्यामध्ये जातात. दॅट्स इट. आलं लक्षात तुम्हाला? ओके. आता फक्त लक्ष द्या. प्रोफेशनल टॅक्स किती डिडक्ट झालाय? 200. GIS डिडक्शन ऍडजस्ट 9,566. हे ऍडजस्ट केलेलं कुठलं? हे बघा, हे झालं ना तुमचं NPS खात्यात गेलेले आहेत ते. स्टॅम्प रिव्हेन्यू 1 रुपीज आणि DCPS 5,906 आणि DCPS DA म्हणजे 926. ऍक्च्युअली पोलीसमध्ये त्यांच्या बऱ्याचशा असतात, सोसायटीज असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात, त्यांचं डिडक्शन होत असतं. ओके. तुम्ही कुठलाही कॉन्स्टेबल बना किंवा पोलीस सब इन्स्पेक्टर बना, तुमची एक पर्टिक्युलर सोसायटी असते, त्या सोसायटीचं सुद्धा डिडक्शन होत असतं, त्यानुसार तुमचं डिडक्शन होत जातं. सो टोटल 82,511 रुपये होतात. गव्हर्नमेंट रिकव्हरी 17,079 रुपये. बरोबर आहे. आणि टोटल NG रिकव्हरी नॉन गव्हर्नमेंटल 0 आहे. बरोबर. आता फक्त बघा नीट. टोटल नेट पे किती आहे? 65,432 रुपये. जर तुम्ही मुंबईमध्ये काम करत असाल, हे कधीच सांगतोय, मार्च 2025 मी तुम्हाला सांगतोय, तेव्हा 65,432 रुपये होते. यामध्ये हा जो फरक आहे ना, हा फरक, हा DA चा जो फरक आहे तो फक्त तुम्ही ऍड करा. आता कितीचा फरक पडतोय? जवळपास 3,000चा फरक पडतोय. त्यामुळे 65 मध्ये जर 3 ऍड केले तर तुम्ही जवळपास 68,000 एवढी सॅलरी घेऊ शकता मुंबईमध्ये. किती? 68,000 एवढी सॅलरी घेऊ शकता. मी सॅलरी स्लिप नुसार सांगितलंय. बाकीचे जे हे दिसतात ना तुम्हाला स्टॅम्प रिव्हेन्यू, DCPS, हे त्यांचे पर्सनल सोसायटी अंतर्गत डिडक्शन्स असतात, त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाहीये. आपल्याला फक्त एवढं माहिती आहे नेट पे किती आहे? 65,432 रुपये. ओके. म्हणजे 38,600 जर तुमचं बेसिक असेल तर 65,032 रुपये तुमचे डिडक्ट होतात. सॉरी, इन हँड पेमेंट तुमचं आहे. ओके. आलं लक्षामध्ये? त्यामुळे PSI म्हणून जर तुम्ही X सिटीमध्ये काम करत असाल तर तुम्हाला हे +3 म्हणजे 68,000 एवढे तुम्हाला पगार इन हँड सॅलरी तुम्हाला मिळते. ओके. आता तुमचे जसे DA वाढत जाणार आहे तसं ते वाढत जातं. वन मोर थिंग, तुम्हाला काही गोष्टी सांगतो. ओके. त्या गोष्टी अशा आहेत की DA एका वर्षामध्ये DAच्या 2 सायकल होतात. एक सायकल 2 वर्षामधून DA 2 वेळा वाढत जातो. कधी 3% वाढतो, कधी 2% वाढतो, असा तो वाढत जातो. आता DA 60% आहे सेंट्रलला. इकडं आता 60%चा आलेला आहे. आता हा 60% जो आहे ना, जून नंतर हा पुढे गेलेला आहे, पण त्याचा अजून काही कुठलाही GR निघालेला नाहीये. त्यामुळे हे वाढत जातं. आता बेसिक प्लस DA म्हणजे 38,600 प्लस 23,000, टेंटेटिव्ह पकडा. बरोबर आहे. 38,600 आणि 23,000. 006 8 आणि 3 11, चला 1 4 आणि 2, हा 61,600 येणार आहे बेसिक प्लस DA. याच्यावरती तुम्हाला हाईक दिली जाते 8 पे कमिशनला, आणि मग तुमचा फायनल बेसिक ठरवला जातो. DA 0 होतो. पण मला सांगा 2026च्या 1 जानेवारीमध्ये समजा जर तुम्ही 8 पे कमिशन लागू होणार असं म्हणताय आणि 2028ला जर ते इम्प्लिमेंट होतोय, तर इथून इथपर्यंतच्या 2 वर्षामध्ये 4 सायकल झालेल्या असतात DAच्या. त्यामुळे जेव्हा लागू होतं तेव्हा DA ऑब्विसली 10%च्या आसपास पोहोचलेला असतो. सिंपल आहे. आता मी तुम्हाला सांगतो की ASO ला जी S16 ची सॅलरी मिळते, त्या S16 च्या सॅलरीच्या बाबतीत मागणी काय होते तर तुम्हाला लक्षात येईल. 44,900 बेसिक आहे भावांनो. 44,900 जर बेसिक असेल
आणि याला जर 60% डी आपण केला 44,900 60% डी जर आपण करतोय तर 26,940. ओके, ट्रॅव्हलिंग अलाउन्स किती आहे बरं इथे दिलाय का रे ट्रॅव्हलिंग अलाउन्स या सॅलरी स्लिप मध्ये? ग्रॉस ऍडजेस्ट रेफरन्स अलाउन्स 9,200. हा जो आहे ना REF रेफ अलाउ हा ट्रॅव्हलिंग अलाउन्स बघा 2700 हा एक्स सिटी साठी किती दिलेला आहे 2700. सेंट्रल गव्हर्नमेंटला सांगू तुम्हाला, सेंट्रल गव्हर्नमेंटला ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे ना, ट्रॅव्हलिंग अलाउन्स त्याच्यावरती सुद्धा डिअरनेस अलाउन्स मिळतो, TADA मिळतो सेंट्रलला. म्हणजे 3600 एक्स सिटी मध्ये मिळतो आणि याच्यामध्ये समजा DA 60% असेल तर वरती 60% मिळतात. म्हणजे आता हा 5,700च्या आसपास काहीतरी गेलेला आहे. एवढा सेंट्रलला मिळतो, म्हणून सेंट्रलच्या पगारामध्ये आणि स्टेटच्या पगारामध्ये फरक पडतो. कारण स्टेटला फक्त तुम्हाला स्टेट लेवलला 2700 एवढा मिळतोय, तो 54 म्हणजे जवळपास निम्मा ट्रॅव्हलिंग अलाउन्स कमी होतं, म्हणून 2700 रुपये वाढतात इथे. ओके, त्यामुळे जर यामध्ये जर तुम्ही ट्रॅव्हलिंग अलाउन्स कॅल्क्युलेट केला 2700 आणि तुमचा HRA किती आहे, चला HRA आपण काउंट करू. ऑब्विसली ASO आहे ना, मग एक्स सिटी मध्ये असणार आहे. मग 44,900 मल्टिप्लाय बाय 30% 13,470 बरोबर आहे. करा कॅल्क्युलेट. 0 7 4 11 हातच्याला 1 5 7 5 12 आणि 9 12 9 दुने 18 ना, म्हणजे 30 झाले. हातच्याला आले 3 3 दुने 6 6 आणि 2 8 8 7 14 14 आणि 4 18 हातच्याला 1 4 2 6 7 8 88,000 0.10 रुपये एवढी त्यांची ग्रॉस आहे. आता ह्या ग्रॉस मध्ये आहे ना NPS ची पण अमाऊंट असते. आता ह्यातून मायनस किती होऊ शकणार माहितीत का? या दोघांचे 10% करा बघा. 44,900 त्याचे आणि हे किती होतात 71,840. याचे 10% म्हणजे किती झाले 7,184. हे यातून मायनस करायचे म्हणजे किती झाले जवळपास 81,000 तुम्हाला मिळणार. काय फरक पडतो बघा, 81,000 आणि हे 65,000. किती हजारचा फरक आहे बाळांनो? 15,000चा फरक आहे का? 15,000चा फरक ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला जाणवत नसेल पण ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. 65,000 वरून 44,000 वरती, त्यामुळे मागणी होतीये. त्यामुळे आजच्या आपल्या सिरीज लेक्चर सिरीजचं कन्क्लुजन काय? 65,000 नाही तर ते आता 68,000 झालेलं आहे. ओके, 68,000 आणि हे S16 जर पगार झाला तर त्या PSI ला 81 ते 82,000 इन हँड येणार आहेत. ओके, त्यामुळे 68,000 वरून 81 व 82,000 इन हँड पगारावरती येण्यासाठी PSI ला 4 वर्ष द्यावी लागतात किमान. ते जर आत्ताच मिळणार असेल तर ऑब्विसली त्याची मागणी वाढणार आहे. सिंपल आहे. ASO मंत्रालयामध्ये असतात त्यामुळे त्यांनी त्यांच्या मागण्या तिथल्या तिथं मागणी करणं मान्य करणं त्यांना सोपं झालं. आता PSI आणि STI या दोघांच्या मागण्यांसाठी मात्र जोर लावावा लागणार. तेव्हा S16 हे पगार तुम्हाला मिळणार आहे. S16 ही खूप चांगली सॅलरी आहे आणि PSI साठी जर S14 म्हणत असाल तर नाही. PSI 24 आवर ऑन ड्युटी काम करतोय, 24 आवर ऑन ड्युटी काम करतोय. STI पण म्हणा, काही अडचण नाही. त्यांना जी सॅलरी मिळायला पाहिजे, त्यांना जे पर्क मिळायला पाहिजेत, हे S16 लेवलचेच पाहिजेत. ऑब्विसली नो डाऊट मिळालेच पाहिजेत. ओके, सो या पद्धतीने आपण सॅलरी स्लिप नुसार तुम्हाला मी सॅलरी समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका नवीन पदासह पुढच्या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये तुम्हाला नक्की भेटेल. तुम्हाला नेमकं कुठल्या पदाची सॅलरी जाणून घेणं महत्त्वाचं वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या सिरीजमध्ये नव्या एपिसोडसह. तोपर्यंत जय हिंद.